कल्याणमध्ये रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे झालेल्या अपघातात रील स्टार प्रेम भाटी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर आता या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। त्यामध्ये दुचाकी खडीवरून घसरल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। तर कल्याणमधील मोहने परिसरात शनिवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात रील स्टार प्रेम भाटी यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आता अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। सीसीटीव्ही चित्रफितीत प्रेम भाटी हे दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरून पडलेल्या खडीवरून त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन वाहन घसरल्याचं दिसून येत आहे। तर या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती। प्राथमिक माहितीनुसार रात्रीची वेळ असल्याने प्रेम भाटी हे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असताना हा अपघात घडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा सखोल चौकशी कल्याण खडकपाडा पोलीस करत आहेत। नवी मुंबईतील जुईनगर परिसरात तुर्भे खारघर बोगद्याच्या बांधकामादरम्यान इंडियन ऑइलची मुख्य डिझेल पुरवठा वाहिनी फुटल्याची गंभीर घटना घडली आहे। या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले असून बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नवी मुंबईत जुईनगर महामार्ग परिसरात तुर्भे खारघर बोगद्याचं काम सुरू असताना खोदकामादरम्यान इंडियन ऑइलची मुख्य डिझेल पुरवठा वाहिनी फुटली। या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडून वाया गेले। तर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बोगद्यांचं काम करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी याच प्रकल्पाच्या कामादरम्यान MIDCची पाणी वाहिनी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा वाहिनीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या। पाण्यानंतर आता डिझेलसारख्या महत्त्वाच्या इंधन स्रोताची नासाडी झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। तर वारंवार अशा घटना घडूनही स्थानिक कंपनी विरोधात कठोर कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। दरम्यान या घटनेची चौकशी सुरू असून सार्वजनिक संसाधनाचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। मुंबईत रस्त्यावर नमाज पठण होत असेल तर तिथे जाऊन काळ्या पट्ट्या लावा असं वक्तव्य एका जैन मुनींनी केल्यानंतर त्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। आव्हानात्मक भाषा करणं योग्य नसल्याचं सांगत सर्व धर्मांसाठी समान भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। जैन मुनींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते राजू पाटील यांनी आव्हानात्मक भाषा वापरणं टाळावे असं मत व्यक्त केलंय। तोंडावर पांढरी पट्टी बांधून गप्प बसलेले अधिक योग्य ठरेल अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। राजू पाटील म्हणाले, हा कोणताही धार्मिक वाद निर्माण करण्याचा विषय नाही, तर रस्त्यावर कोणत्याही धर्माचे धार्मिक कार्यक्रम अथवा प्रार्थना होत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला विरोध करत आली आहे आणि यापुढेही करत राहील। रस्त्यावर नमाज पठणालाही आम्ही विरोध करतो, त्यामुळे कोणत्याही एका धर्माला लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। जैन धर्मियांबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी धार्मिक परंपरा मंदिर परिसरात पाळाव्यात, मात्र आव्हानात्मक विधाने टाळावीत असं मत मांडलंय। मला वाटतं त्याने अशी काय आव्हानात्मक भाषा करण्यापेक्षा तोंडावर त्याची पांढरी पट्टी लावतात ती लावून गप्प बसलेलं बरं आहे। हा काय धार्मिक वाद करायचा विषय नाही आहे। आपापला धर्म प्रत्येकानं आपापल्या घरात ठेवायला पाहिजे। आम्ही नमाजाच्या वेळेस पण त्याला विरोध करतो आणि अशा गोष्टी कुठे रस्त्यावर होत असतील मग कुठलाही धर्म असेल, जैन धर्म आहे पण हे काय हिंदू नाही, ते अल्पसंख्याक आहेत। जैन धर्म वेगळा आहे, त्यांनी त्यांची बाजू आपापल्या मंदिरात त्यांनी पाळावी, आम्ही त्यांचा आदरच करू। परंतु अशा गोष्टींसाठी आव्हानात्मक भाषा देणं हे योग्य नाही असं मला आवाज उचलला तो वेद पाठक त्याला ही धमकी आहे असं त्यांनी म्हटलंय। नाही, मनसे त्यांच्या पूर्ण पाठीशी। ठाणे शहरात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून विविध भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। ठाणे शहरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार उपस्थिती दर्शवली, तर शहराच्या विविध भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय। त्यामुळेच वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक बनलंय। गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेल्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले होते, मात्र आज सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या सरीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तर सकाळच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने कामावर आणि शाळा कॉलेजांकडे जाणाऱ्या नागरिकांनी छत्री आणि रेनकोटचा आधार घेतलाय। पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याचंही पाहायला मिळाले।
दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस ठाणे आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.